हॉटेलच्या एका खोलीत 8 तरुण अन 1 तरुणी एकमेकांच्या असं वासनेचा सर्वात घाणेरडा प्रकार. संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा. एका साध्या दिसणाऱ्या हॉटेलमध्ये मध्यरात्रीनंतर असं काय घडलं होतं की आतलं दृश्य पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला. रात्र जशी जशी वाढत होती तसतसं त्या हॉटेलच्या आसपासचं वातावरण विचित्र वाटू लागलं होतं. बाहेरून सर्व काही सामान्य दिसत होतं, पण आत काहीतरी वेगळं सुरू असल्याच्या चर्चा परिसरात सुरू होत्या. काही लोकांनी अनेक दिवसांपासून रात्री उशिरा येणाऱ्या जाणाऱ्यांबद्दल बोलायला सुरुवात केली होती. त्या हॉटेलमध्ये त्या रात्री काही खोल्यांमधून मोठ्या आवाजात संगीत ऐकू येत होतं. काही जणांनी सांगितलं की मध्यरात्रीनंतर अचानक लोकांची ये-जा वाढली होती. काही दरवाजे वारंवार उघडत बंद होत होते, तर काही खोल्या मात्र बराच वेळ बंदच होत्या. अचानक उशिरा काही अधिकाऱ्यांचं पथक तिथे पोहोचलं. सुरुवातीला सर्व काही शांत दिसत होतं. रिसेप्शनवर बसलेल्या कर्मचाऱ्यांनी नेहमीप्रमाणे सर्व काही ठीक असल्याचं सांगितलं, पण त्यानंतर एकामागून एक तपास सुरू झाला. पहिली काही ठिकाणं तपासल्यानंतर काही विशेष आढळलं नाही, पण जसं जसं पथक वरच्या मजल्यांकडे गेलं तसतसं वातावरण बदलू लागलं. काही खोल्या आतून बंद होता, दरवाजा ठोठावला तरी प्रतिसाद येत नव्हता. काही मिनिटांनी एक दरवाजा उघडला गेला. आतलं दृश्य पाहून काही क्षण सर्वजण शांत झाले. खोलीमध्ये मोठ्या आवाजात संगीत सुरू होतं आणि वातावरण पूर्णपणे वेगळंच दिसत होतं. त्यानंतर दुसऱ्या खोलीची तपासणी करण्यात आली. त्या खोलीतलं वातावरण वेगळंच चित्र होतं. खोलीभर वेगवेगळ्या वस्तू विखुरलेल्या होत्या. काही लोक घाबरलेले दिसत होते, तर काहींनी परिस्थिती सामान्य दाखवण्याचा प्रयत्न केला. तपास जसा जसा पुढे गेला तसतसं समोर येणाऱ्या गोष्टींनी अनेक प्रश्न निर्माण केले. जर सर्व काही सामान्य होतं, तर मग इतक्या खोल्या बंद का होत्या? मोठ्या आवाजात संगीत का सुरू होतं आणि मध्यरात्री एवढी घाई का होती? अधिकाऱ्यांनी प्रत्येक खोली काळजीपूर्वक तपासायला सुरुवात केली. काही जण फोनवर कोणाला तरी सतत संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते. काहींनी चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला. हळूहळू परिस्थिती स्पष्ट होऊ लागली. खोलीत अनेक रिकाम्या बाटल्या दिसत होत्या. टेबलवर खाण्यापिण्याचं सामान पसरलेलं होतं. काही ठिकाणी संशयास्पद हालचालींचे संकेतही दिसत होते. संपूर्ण मजल्यावर गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. काही जण एकमेकांकडे पाहत होते, काही जण शांत बसले होते, पण प्रश्न अजूनही तोच होता, नेमकं चाललं तरी काय होतं? तपासादरम्यान काही कर्मचाऱ्यांनाही विचारणा करण्यात आली. सुरुवातीला कोणीही काही स्पष्ट सांगत नव्हतं, पण जशी जशी चौकशी वाढली तसतशी माहिती समोर यायला लागली. त्या रात्रीच्या आधीपासूनच काही संशय व्यक्त केला जात होता. असं समोर आलं की काही लोकांनी याआधीही विचित्र हालचाली पाहिल्याचं सांगितलं होतं, पण नेमकं काय होतं हे कोणालाही माहीत नव्हतं. वेळ जसा जसा पुढे जात होता तसं तसं अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावरचं गांभीर्य वाढत होतं, कारण आता त्यांना काहीतरी मोठं असल्याचा संशय येऊ लागला होता. एकामागून एक खोली तपासल्यानंतर अखेर सर्वांना एकत्र आणण्यात आलं. काही लोकांची अवस्था सामान्य होती, काहींच्या बोलण्यात गोंधळ दिसत होता. तेव्हा समोर आलं की एका खोलीत 4 तरुण आणि 1 तरुणी मध्यधुंदी अवस्थेत आढळले होते. दुसऱ्या खोलीत आणखी 4 तरुण दारू पार्टी करताना पकडले गेले होते. खोलीभर दारूच्या बाटल्या पडलेल्या होत्या. मोठ्या आवाजात संगीत सुरू होतं. संशयास्पद हालचाली दिसत होत्या. हे पाहिल्यानंतर सर्वांना ताब्यात घेण्यात आलं. या सगळ्यानंतर आणखी एक प्रश्न निर्माण झाला. हे फक्त दारू पार्टीचं प्रकरण होतं की त्यामागे आणखी काही होतं? चौकशी सुरू झाल्यानंतर काही नवीन गोष्टी समोर येऊ लागल्या. काही नियमांचं उल्लंघन झाल्याचं लक्षात आलं. काही नोंदी व्यवस्थित नसल्याचंही दिसून आलं. अधिकाऱ्यांना संशय यायला लागला, इथे फक्त पार्टी सुरू नव्हती, कारण अनेक गोष्टी एकमेकांशी जुळत नव्हत्या. काही हालचाली संशय वाढवणाऱ्या होत्या. दरम्यान या ठिकाणांबद्दल याआधीही विविध चर्चा झाल्याचं काही जण सांगू लागले. त्यामुळे तपास आणखी गंभीर झाला. जसजसा तपास पुढे सरकत गेला तसतसं अनेकांना वाटू लागलं की प्रकरण दिसतंय त्यापेक्षा मोठं असू शकतं. तिथे उपस्थित असलेल्या काही लोकांची चौकशी वेगवेगळ्या पद्धतीने करण्यात आली. उत्तरांमध्ये तफावत दिसू लागली. त्यामुळे अधिकाऱ्यांनी व्यवस्थापनाचीही चौकशी केली, कारण इतक्या गोष्टी होत असताना कुणालाच माहिती नव्हती असं मानणं कठीण होतं. काही वेळानंतर संबंधित जबाबदाऱ्यांबाबतही कारवाई करण्यात आली, कारण नियमांकडे दुर्लक्ष झाल्याचं समोर येत होतं. आता चर्चा सुरू झाली होती की एकच रात्र होती की आधीही असं काही सुरू होतं. संपूर्ण प्रकरणाची माहिती हळूहळू बाहेर येऊ लागली. लोकांमध्ये उत्सुकता वाढली. सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. काहींनी हे फक्त बेकायदेशीर पार्टी असल्याचं म्हटलं, काहींनी यामागे आणखी काही असल्याचा दावा केला. अधिकाऱ्यांनी मात्र तपास सुरू ठेवला, कारण अनेक गोष्टींची खात्री करणं बाकी होतं. शेवटी जे स्पष्ट झालं ते म्हणजे बंद खोलीत कोणताही वासनेचा खेळ सुरू असल्याचं अधिकृतपणे सिद्ध झालेलं नव्हतं. समोर आलेल्या माहितीनुसार एका खोलीत 4 तरुण आणि 1 तरुणी मध्यधुंद अवस्थेत आढळले, तर दुसऱ्या खोलीत 4 तरुण दारू पार्टी करताना पकडले गेले. खोलीत दारूच्या बाटल्या, मोठ्या आवाजात संगीत आणि नियमांचं उल्लंघन यामुळे सर्वांना ताब्यात घेण्यात आलं आणि पुढील चौकशी सुरू करण्यात आली. म्हणजे सुरुवातीला जसा मोठा आणि धक्कादायक प्रकार वाटत होता तसं अधिकृतपणे सिद्ध झालेलं नव्हतं. मात्र बंद दरवाजांमागे सुरू असलेल्या बेकायदेशीर पार्टीमुळे हे प्रकरण मोठ्या चर्चेचा विषय बनलं.